कोरोना विषाणूला सहजरित्या घेऊ नका असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्त जनतेला केले आहे। विनाकारण मार्केटमध्ये व रस्त्यावर गर्दी करू नका, मास्क लावल्याशिवाय बाहेर पडू नका, वाहतूक नियमांचे पालन करा, लॉकडाऊन नियमांचे काटेकोरपणे पालन करा, गर्दी टाळा। कोरोना हा आता आपल्या जीवनाशी निगडीत झाला आहे, त्याला सहजरित्या घेऊ नका। नियमित शरीराची स्वच्छता ठेवा, घराबाहेर पडल्यावर स्नान केल्याशिवाय परिवारात सामील होऊ नका, नियमित हात साबणाने स्वच्छ करीत धुवत चला, काळजी घ्या असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी जिल्ह्यातील समस्त जनतेला केले आहे। वाशिम जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की सर्व मंदिरं वगैरे सर्व बंद आहे। त्यामुळे विनाकारण त्या नावाखाली नागरिकांनी बाहेर पडू नये आणि विनाकारण गर्दी करू नये, आपल्या घरूनच ती साजरी करावी असे सर्वांना विनंती आहे। त्याचप्रमाणे आपण आपल्या जिल्ह्यातही पाहतोय की नाही म्हणता बाहेरून का होईना आपण कोरोना घुसलेला आहे आणि आजही 25 ॲक्टिव्ह केसेस आहेत। ऑफकोर्स आपण जरी कमी असलो तरी म्हणून रिलॅक्स व्हायचं काही कारण नाही, त्या वाहनानं ही काळजी घेणं आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे। कंटेनमेंट झोनमधील जे लोक मंडळी आहेत, जी पब्लिक आहे, त्यांनाही सांगतो की आपण प्लीज तो जो पिरियड आहे तो पाळा, तुमच्या सेफ्टीसाठी, तुमच्या मुलाबाळाच्या जीविताच्या सेफ्टीसाठी तो आवश्यक आहे। विनाकारण आणि कारण नसताना कुठेही बाहेर पडू नका, हे लक्षात ठेवा आणि जेव्हा गरज असेल तरच बाहेर पडा। मास्क कंपल्सरी वापरा। अजूनही मास्कचे आपल्याकडून नाही म्हटलं तरी पण 10 लाख प्लस दंड वसूल केला आहे मास्कमधून, म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात दंड वसूल होतो आहे। मास्क तुमच्या सेफ्टीसाठी आवश्यक आहे, कोणाला दाखवण्यासाठी नाही आहे, एवढी काळजी घ्या आणि जितकं आवश्यक असेल तर बाहेर पडा, अदरवाईज बी ॲट होम, घरी तुम्ही सुरक्षित आहात आणि काळजी घ्या। सोशल डिस्टन्स पाळा। गर्दी दुकानावर आपण विनाकारण करता आहे, दुकानावर सोशल डिस्टन्स पाळत नाही, दुकानदारानेही त्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर मग दुकानदारावर देखील कारवाई करायची आम्हाला वेळ येईल। त्यामुळे व्यापारी असोसिएशननं आपापल्या दुकानदारांना नीट सांगावं आणि ह्याला लाईटली घेऊ नका, खुल्ले असं मोकळं झालेलं करू नका। परिस्थितीमध्ये फरक पडत चालला आहे आणि केसेस वाढत चालल्या आहेत, त्यामुळे आपण सर्वांनी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे। म्हणजे सोशल डिस्टन्स मेंटेन करणं, मास्क वापरणं आणि सॅनिटायझर किंवा साबणाने हात स्वच्छ धुणं, या 2-3 गोष्टी आपल्याला एक लाईफस्टाईलच बनायची आता गरज आहे। त्यामुळे ह्या सगळ्या इन्फेक्शनपासून आपली मंडळी सुरक्षित राहू शकतात, थोडी काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।